शकता। तर आता नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। तर बघू शकता आपण आता गाडी जी अपडेटला टाकलेली आहे ती आणायला चाललो। तर चला तुम्हाला मी दाखवतो गाडी कशी बनली ह्या वर्षी, कारण आपल्याला 9 ऑगस्टपर्यंत गाडी रेडी करायची आहे। तर बघू शकता आपण सकाळी सकाळी निघालेलो आहोत। सकाळी सकाळी खूप धोका आलेला आहे। सकाळी सकाळी थोडा पाऊस सुद्धा आहे आणि धुकं सुद्धा खूप आहे। तर अशा पद्धतीने आपण जाणार आहोत बनवडला, जिथं आपण गाडी बनवायला टाकलेली आहे। गाडी बनवायला म्हणजे गाडीमध्ये थोडंसं अपडेट का त्याच्यामध्ये बेस वाढलेले आहेत लायनरी, आणि ज्या शार्प्या वाढलेल्या आहेत त्या शार्प्यासाठी थोडीशी जागा कशी बनवली आहे ती बघू, म्हणजे तुम्हाला दाखवतो त्याला। तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि कोणी नवीन असेल तर आपल्या ब्लॉगला सबस्क्राईब करा, कारण आता 9 ऑगस्टपासून रेग्युलर ब्लॉग पण येतील। आपण 6 मे नंतर ब्लॉग सुद्धा केलेला नाही, कारण 6 मे नंतर आपलं ऑर्डरी संपल्या, म्हणजे आपण पुढची ऑर्डरच घेतल्या नाही, कारण यंदा ना खूप पाऊस चालू झाला, त्यामुळं जूनमधल्या काय ऑर्डरी आम्ही कॅन्सल केल्या। तर बघू शकता खूप धुकं आलेलं आहे। तर चला बघू शकता मित्रांनो, पुढे खूप धुकं, म्हणजे सकाळी सकाळी इतकं धुकं असतं घाटामध्ये। तर बघू शकता खूप धुकं आलेलं आहे। तर चला आता डायरेक्ट तुम्हाला पुढे भेटवतो, पुढे म्हणजे डायरेक्ट गाडीजवळ भेटतो, कारण आता ना खूप धोका आहे। तर बघू शकता आपण गाडीजवळ पोहोचलो आणि डायरेक्ट तुम्हाला गाडी दाखवतो कशी आपल्या गाडीला लायनरी टाकलेलं आहे। बघून घ्या, गाडीचं फायनल काम चालू आहे, कारण अजून जनरेटर टाकायचं आहे। बेस वाढवलेले आहेत साईडला पण, आणि हे साईडची पेटी बघून घ्या। कारण आज तुम्हाला थोडी गाडीची अपडेटच द्यायची होती। तर बघून घ्या गाडीमध्ये काय काय, गाडीमध्ये 65 kV जनरेटर येणार आहे उद्याला। बेस वाढलेले आहेत, लायनरी आणि शार्प्या। तर अशा प्रकारे आपण गाडीजवळ पोचलेलो आहोत। तर चला बघू गाडीमध्ये काय काय अपडेट केलेली आहे, तुम्हाला दाखवतो। जनरेटर टाकायचं बाकी आहे, जनरेटर 65 kV येणार आहे आता, कारण आता आपल्याला बेस वाढले, लायनरी वाढल्या आणि शार्प्या पण वाढलेल्या आहेत। चला नुसार रिडॉक्स साईड काय नाही दिलाच नाही त्याला। आपली गाडी झाल्यानंतर लगेच श्रुतिका बँडचं काम पण होणार आहे, कारण तिचं पण अपडेट होणार आहे।
बघू शकता स्फूर्तिका बँक आपल्या नंतर तिचा नंबर आहे. आपल्या गाडीचं चालू आहे. 2 एक्स्ट्रा बेस साईडला पण टाकले आता बघू शकता. पाठीमागचे बेस आहेत तेच राहणार आहेत आणि लायनर नवीन टाकलेले आहेत. जसं आता गाडीचे रेग्युलर अपडेट झाल्यावर लगेच तुम्हाला कळवत राहील. आपली गाडी रेडी झालेली आहे. आता काय आपलं नाव टाकायचं बाकी आणि जनरेटर टाकायचं. तर जनरेटर टाकल्यावर दुसरा ब्लॉक बनवणार आहे. तर आता आपली गाडी निघते. चला बघू शकता.